हाय, हॅलो, नमस्कार. प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. नाशिकला आलेलो आहोत आणि ॲज युजुअल नाशिकचं वातावरण छान आहे आणि अगदी सकाळी छान थंडी वाजत होती. त्यामुळे तो पण छान एक अनुभव घेतला. व्हिडिओ करू की नको, करू की नको, खूप विचार केला मी आणि मग नंतर म्हटलं नाही, जरा त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश पण वाटेल. थोडंसं आवरलं आहे. छान केस धुतलेत. केस तर जवळ-जवळ मी 8-15 दिवसानंतर धुतलेत आणि मला वाटलं होतं इथे शॅम्पू, कंडिशनर सगळं आहे. नेमकं नव्हतं. पण मग थोडाफारच शॅम्पू होता. त्याच्यात मी ते धुतले केस. ठीक आहे, काही इलाज नाहीये. पण छान फ्रेश वाटतंय. खाली जाऊन देवळात दर्शन घेऊन आली. त्याच्यानंतर नारळ पाणी घ्यायला जायचं होतं, पण नारळ पाणीवाला नव्हता आणि मग तोतापुरी आंबे दिसले आणि आपल्याकडे मुंबईला जसे ते अट्रॅक्टिव्ह मस्त कलरचे दिसतात तसे नव्हते. बऱ्यापैकी हिरवटच होते आणि नॅचरल कलर असा. तर त्या ताईंना विचारलं तर म्हणाले छान आहे, गोड आहे. तर आणला तो पण, चिरला आणि अख्खाच्या अख्खा खाल्ला. इतकी सुंदर चव होती ना. ऑर्गॅनिक फळ असलं की कसा फरक पडतो बघा. काल मुंबईहून निघताना पण ड्रामा असा की पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात आमच्या बिल्डिंगचं जे पाणी वरती चढवलं जातं टाकीमध्ये त्याचं मोटर जळाली होती आणि हे ते, त्यामुळे पाणी नाही 2 दिवस. खूप म्हणजे खूप त्रास झाला आणि संजूचा वाढदिवस होता त्याच दिवशी नेमकी. तर माझं पूर्ण लक्ष त्या सोसायटीच्या कामाकडेच होतं. कारण तो पंप नीट करून घेणं किंवा नंतर BMCचा टँकर मागवणं. तर तो सकाळी एकाला सांगितलं, त्याने संध्याकाळपर्यंत दिला नाही. त्याच्यानंतर रात्री 2 टँकर आले, पण त्याच्यातही पाणी चढलं नाही. त्यामुळे काय माजला असेल सगळा उहापोह हे तुम्ही समजू शकतात. कारण लोकांचंही चुकीचं नसतं, पाणी नसलं की फार प्रॉब्लेम होतात. तर त्या सगळ्या धावपळ एक तर बरं नव्हतं इन द सेन्स मला जवळ-जवळ 2 तारखेपासून बरं नव्हतं आणि पोटॅशियम कमी झालं म्हणून आले रिपोर्ट. सगळं फुल बॉडी चेकअप केलं. तर त्याच्यात पोटॅशियम कमी निघालं आणि ते मसल्स रिलेटेड असतात, हे बऱ्याच जणांना माहिती असेल. त्यामुळे प्रचंड वीकनेस आला आणि त्याच्यात माझं 4 किलो वजन कमी झालं. नॅचरली एक एक्सरसाइज करून जर 4 किलो वजन कमी झालं असतं तर ते प्रॉपर झालं असतं. पण ते असं अचानक 3-4 दिवसात 4 किलो वजन कमी झालं. त्यामुळे प्रचंड वीकनेस. तोंडाला एक तर चव नाही, काही खायची इच्छा नाही. एक कंप्लीट कोर्स तर दिला डॉक्टरांनी. त्याच्यानंतर केळं, फळं, त्याच्यानंतर नारळ पाणी रोजचं घ्यायचं. तर नारळ पाणी पण चालू केलंय आता. नारळ पाणीची पण केवढी कॉस्ट वाढली आहे ना. म्हणजे 80 ते 120-150 पर्यंत असं मिळतंय. पण ठीक आहे. गरज आहे म्हणताना घेतलं पाहिजे. आणि औषध वगैरे घेणार किंवा थकवा जाणवत राहणार, एनर्जी राहणार नाही. तर त्याच्यापेक्षा असे पैसे खर्च केलेले कधी उत्तम. आणि त्यामुळे म्हणजे हा सगळा प्रकार आणि त्याच्यात संजूचा वाढदिवस. तर तो पण आम्ही त्याला त्याच्या फ्रेंड बरोबरच त्याने तो सेलिब्रेट केला. त्याला म्हटलं, "तू जा, तुझं तू सेलिब्रेट तरी कर." मी घरात त्याला ओवाळलं वगैरे होतं आणि म्हटलं नंतर आपण करूयात सेलिब्रेट. त्याच्यानंतर 2 सुक्या भाज्या करून ठेवल्या मी. अ, भेंड्याची भाजी, लाल मिरची घालून, शेंगदाण्याचा कूट आणि तोंडल्याची भाजी. का? कारण प्रवासात म्हणजे मला नाशिकला यायचं होतं म्हणताना इकडे जवळपास इकडे खालीच छोटे-छोटे असे हॉटेल्स आहेत. त्या ताई चपाती, भाकरी अशी मस्त गरम-गरम करून देतात. भाज्या वगैरे पण देतात करून. पण माझ्याकडे ऑलरेडी आणलेल्या होत्या भाज्या. म्हणताना मी अशा त्या तेलावरच्या करून घेतल्या भाज्या आणि मस्तपैकी घरी येऊन त्या गरम करून ठेवल्या परत आणि चपाती, भाकरी मागवली खालून आणि खाल्ली. प्रवासात सुद्धा इव्हन मी खाकऱ्याबरोबर भाजीच खाल्ली. कारण मला बाहेरचं काहीच खायचं नव्हतं आणि आता इतकी सवय झालेली आहे म्हणा किंवा वयाचा असर म्हणा, की बाहेरचं खाणं नको वाटतं.
की नाही मी बनवलेलंच असेल, मी आपलं आपलं घरचं असेल तर जास्त बेटर. तर मी मस्तपैकी प्रवासात ते पण एन्जॉय करत आली आहे. छान खाकरे घेतलेले होते. तर खाकरे आणि भाजी, त्याच्यानंतर मला रस्त्यात एका ठिकाणी कॉर्नवाला पण दिसला. मग त्याच्याकडून कॉर्न घेतलं. असं करत हा छान प्रवास झालेला. इथे आल्यावरही वातावरण खूप छान होतं. त्यामुळे हे पण एन्जॉय करणं चालू आहे. तर हे सगळं काय म्हणतात ना रामायण झालं. आता आपण पहिल्यांदा बघूयात. थोडंसं प्रवासाची झलक बघूया. मी काय-काय केलं ते बघूया. आणि त्याच्यानंतर संजूचा वाढदिवस होता तेव्हा मी पीनट बटर बनवलं घरी आणि प्रोटीन बार बनवण्याचा प्रयत्न केलाय. मागच्या वेळेसपेक्षा पुष्कळ तो यशस्वी झालेला आहे. आणि खरं मी मागच्या वेळेस काय चूक केली होती ते ठरवलं होतं, की हे परत करायची नाही. पण मे बी ते माझ्याकडून परत झालेलं आहे. त्यामुळे थोडंसं ते बिनसलंय. पण मागच्या वेळेसपेक्षा पुष्कळ बरं झालंय. तर तो पण व्हिडिओ आपण बघूयात. माझ्याकडे पेपर प्लेट पण नाहीये. पण हे एक एन्व्हलप होतं ते मी असं ओपन केलंय आणि त्याच्यात मी खाकरा आणि भेंडी फ्राय जी करून आणली घरातून ती खाते आहे आणि ते खायला मला खूप मज्जा येते. छान वाटतंय. काहीतरी वेगळं करते असा फील होतोय मला अगदी. वातावरण पण इतकं छान आहे ना, त्यामुळे असं वाटतंय की तो गरम-गरम भुट्टा खावा म्हणून. आणि खूप दिवसांनी खाते असा हा भाजलेला मका. कारण दातात अडकतं ना म्हणून ते नको वाटतं आणि प्रवासात तर आणिच नको. पण आज म्हटलं काही नाही, काय वाटेल मस्त चुळबुळी भरून घेऊया. पण भुट्टा हा खायचाच आहे. आणि असं निसर्ग बघा किती छान आहे. बारीक-बारीक पाऊस पण पडतो आणि छान आहे वातावरण. समृद्धी महामार्गाने प्रवास पटकन पण होतो आणि छान होतं. आजूबाजूला भरपूर निसर्ग न्याहाळता येतं. गप्पा गोष्टी करता येतात, शांतपणे गाडी चालवता येते. त्याचप्रमाणे जे 4-5 बोगदे आहेत, टनल्स आहेत, तर ते त्याच्या बाहेर आणि आत पण इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे ना, पेंटिंग सॉरी. तर ते बघत बसायला पण खूप छान वाटतं. त्याच्यानंतर आजूबाजूला जे काळेशार खडक आहेत, काही-काही खडकांवर काही ना काही मुलामा चढवलेला आहे. तर ते पण ना बघत बसायला मला खूप छान वाटतं. अँटिक लूक असं किती येतंय बघा, तुम्हाला पण लक्षात येईल. तुम्ही गेलेत की नाही समृद्धी महामार्गाने? म्हणजे नाशिक म्हणा, नागपूर आणि कुठे असं. तर हे खडक बघितले ना, की असं म्हणजे त्यांच्याकडे बघत राहते आणि ते आकार खूप छान वाटतात आणि शिल्प कोरल्यासारखं वाटतं अगदी. आणि ते पण आपली काहीतरी स्टोरी जणू सांगत असतात आपल्याला, असा भास होतो. कारण आपण ज्या मूडमध्ये असतो ना, तेव्हा ते सगळं आजूबाजूचं निसर्ग पण आपल्याला त्याच उद्देशाने बोलत असतं, असं जाणवतं. तर आता बघूया चॉकलेट प्रोटीन बार. आज करणार आहे प्रोटीन चॉकलेट बार. त्याच्यासाठी साहित्य काय घेतलंय बघा. काजू, बदाम, अक्रोड, पंपकिन सीड, सूर्यफुलाच्या बिया, अळशी, तीळ, त्याच्यानंतर मनुका, त्याच्याकडे थोडेसे खजूर आहेत ते, ओट्स आणि आणि डार्क चॉकलेट. कितपत काय बनतंय ते बघूया. ट्राय करायला हरकत नाही. सर्व छान ड्राय रोस्ट करून घेते आणि ड्रायफ्रुट्सचे सगळे पीसेस करून घेतलेत आणि ते एकदम रोस्ट करते. आजच्या डिशचा मुख्य घटक म्हणजे शेंगदाणे छान भाजलेत आणि त्याचं साल काढलंय आणि मिक्सरमध्ये ते वाटून घेणार मी. म्हणजे त्याचं मी पीनट बटर बनवायचा ट्राय करते आणि त्याच्याबरोबर मी जो खजूर दाखवला होता मगाशी तोही त्याच्यात टाकणार आहे. तर आता हे फर्स्ट टाइम करते मी पीनट बटर ॲट होम. बघूया कसं होतंय. पीनट बटर करेस तोपर्यंत इकडे मी ओट्स पण एका साईडला भाजायला घेते. बाकी इन्ग्रेडियंट्स भाजून झाले. आता ओट्स जरासे परतून घेणार. हे बघा मस्त झालं एकदम. मिक्सरमध्ये शेंगदाणे जास्त वेळ आपण फिरवले ना की ते बघा असं असं छान लिक्विडी होतं. आणि असं स्प्रेड म्हणूनही खाऊ शकतात तुम्ही. किंवा थोडंसं तूप टाकून छान थोडं पातळ करा आणि ते पण म्हणजे घरच्या घरी पीनट बटर. थोडंसं एक बटर टाका म्हणजे त्याला सॉल्टी चव आली ना की ते आणि छान वाटेल. हे मला आवडलं. मला ॲक्च्युली आवडतं पीनट बटर खायला. आता मी नक्की हे माझ्यासाठी घरी बनवेल. आज तर मी प्रोटीन बारसाठी हे करते. पण नेक्स्ट टाइम मी नक्की करून बघेल. चला आता आपण करूयात पुढची प्रोसेस. मग आजपासून जी कढई वापरतीये त्याच्यातच 1 चमचा तूप टाकलंय आणि आता हे त्याच्यात छान परतून घेते आणि बघूयात कसं काय होतंय ते. ना 1 पाव कप भर मी पाणी टाकलंय आणि आता ते चांगलं मिक्स करून घेते. हे बघा आता हे छान मिक्स करते सगळं आणि
थापून घेते. एका ट्रेमध्ये मी ॲल्युमिनियम फॉईल ठेवलंय आणि इकडे हे असं प्रचंड गरम आहे, त्यामुळे मी या ग्लोव्ज घातलाय आणि आता हे सगळं छान प्रेस करून घेते. देवाला प्रार्थना, एवढं करायचा प्रयत्न केलाय काहीतरी वेगळं, छान होऊ दे. असं दिसायला तर किती भारी दिसते बघा. आता डबल बॉयलरने मी चॉकलेट मेल्ट करते, डार्क चॉकलेट, आणि ते ह्याच्यावर पोर करते. किती सुंदर दिसतंय ना. डबल बॉयलरच्या पद्धतीने तर चॉकलेट, डार्क चॉकलेट मेल्ट करून घेते. मग अशी जी कढई वापरली होती त्याच्यातच पाणी टाकले आणि करते. टॅडँग टॅडँग टॅडँग. वरती फ्लॅक्स सीड्स पण टाकलेत बऱ्यापैकी. आणि हे बघा, हे असं छान झालेलं तर आहे. चॉकलेट छान मी सगळं स्प्रेड केलंय आणि मी तुम्हाला मनुका पण दाखवल्या होत्या, पण मी मनुका काही टाकल्या नाही, पण डार्क चॉकलेट होतं आणि 4-5 खजूर आणि शेंगदाणे. म्हणताना म्हटलं नको, खूप जास्त गोड झाल्यावरही ते मजा येत नाही खायला. तर हे असं झालेलं आहे आणि हा ट्रे आता मी ठेवते फ्रीजमध्ये आणि झालं की तुम्हाला दाखवते. मस्त वाटतंय ना. लाला लाला. आज ॲक्च्युली संजूचा वाढदिवस पण आहे, तर म्हटलं चला काहीतरी त्याला आणि मलाही खायला मिळेल असं हेल्दी काहीतरी करूयात, म्हणून आज हा प्रोग्राम. संजू ना टिफिन आपल्या घरी विसरून गेलेला आहे आणि मी बडबड करणार ना की हो एवढं सकाळी सकाळी उठून जेवण बनवा असं तसं, आणि विसरतो तुला म्हणून. तर तो आता येतोय, घरी जवळच आहे ऑफिस आणि त्याला जायचंय पुढे भाईंदरला क्लायंटकडे जाऊन तो जेवणार. तर मग त्याला मी म्हटलं जरा वरती आहे 2 मिनिटं, तर त्याला असं एक थोडंसं सरप्राईज. अजून चॉकलेट बार, ते आपलं प्रोटीन बार तयार नाही झालाय, पण बघू, ते बघून, तो ट्रे बघून त्याचे एक्सप्रेशन्स काय. तो खाली आला, त्याला सांगितलंय तो खाली आलास की मला कॉल कर, मग मी दार उघडून ठेवते. तर आता ही लंच बॅग तयार आहे, त्याची तयार म्हणजे सकाळपासूनच तयार होते. आता 12:30 होत आले. त्याच्यानंतर आता सत्यमने ऑनलाईन काहीतरी पप्पांचाच बर्थडे तर काहीतरी पाठवावं म्हणून हे पाठवलंय. आणि हा चॉकलेट बार. चला त्याचा फोन येतो, हे मी दारबीर उघडून तयार राहते. लेके जाएंगे सब लेके जाऊं सरप्राईज सरप्राईज. आवडला? छान. दाखव एकदा. आता हे तेवढं अजून तयार नाही, फ्रीजमध्ये झालं की संध्याकाळी तुला देते. हे बघा, आता मी हे असे काढलेले आहेत, निघालेत बऱ्यापैकी व्यवस्थित. ऍक्च्युली हे खाली जे मटेरियल आहे ना ते थोडं जाड करायला हवं तुम्ही, आणि ज्या मनुका ठेवल्या साईडला त्या टाकल्या असत्या त्याच्यातनं, तर तो जास्त मिळून आलं असतं एकत्र. पण काय वाईट नाहीये. हे बघ, आहे कशी आहे. नेक्स्ट टाइम अजून व्यवस्थित आपण करू शकतो, पण हे छान चिटकून राहिलेलं आहे बघा, पडत नाही. म्हणजे हे तर बरोबर झालंय. खाऊन बघते, तुम्हाला सांगू. पीनट बटर मॅन जी चव खेचली आहे ना, अतिशय मस्त. इतकं छान झालंय, माझंच मला आश्चर्य वाटतं. अरे मैंने बनाया. हाँ हाँ हाँ, येस मैंने बनाया. बर्थडे बॉय संध्याकाळी येईल जेव्हा खाईल. एखादा पदार्थ केला आणि तो व्यवस्थित झाला की बरं वाटतं ना. तसं आहे. आता मी असं ते कट करते. अगदी फार परफेक्ट पीस नाही निघते, थोडे आडेतेडे निघत आहे, पण हरकत नाही. ते मी कट करते आणि डब्यात घालून ठेवते. चेहरा बघा माझा कसा दिसतोय ना. बरं नसलं की लगेचच परिणाम होतो तो. आता वय पण वाढतंय म्हणताना सहनशक्ती पण शरीरातली कमी होते आणि सगळ्याच गोष्टी.
मस्त. चला आता एकदा परत तुम्हाला दाखवते. हे बघा, असा हा तयार आहे. मस्त. हे बघा, परत एकदा म्हटले सगळे असे कट करून घेतलेत बघा मी. आता डब्यात भरते आणि हे याला चांगलं चिटकून राहिलेलं आहे. येस. चला आता हे बघा, छानपैकी झालेले आहेत. हे आता पॅक करते असे आणि मग फ्रीजमध्ये परत ठेवून देते. हे मुद्दाम थोडे उलटे पुलटे ठेवले तुम्हाला दिसण्यासाठी. तुम्ही पण नक्की करा. पीनट बटर घरी करून बघा. खूप इझी आहे करायला आणि छान वाटलं मला. चांगलं तूप वापरलं मी. तुम्हाला पीनट बटर असंच ठेवायचं असेल तर मस्तपैकी अमूल बटरमध्ये छान ते मिक्स करून ठेवा. छान होतं, इझी होतं.